नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. सततच्या आमदार खासदारांच्या फाटाफुटीमुळे जनतेच्या भावनांचा बांध कधी फुटेल हे सांगता येत नाही. यामुळे येणेकेन प्रकारे मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे उद्योग सुरू आहेत. त्याबाबत मात्र कुणी काही बोलायला तयार नाही. कुणीही पूल पडल्याची चर्चा करू नका, नाहीतर तो महाराष्ट्राचा अपमान होईल. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, जो कोणी महाराष्ट्राचा अपमान करेल त्याला मी सोडणार नाही. या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला एक गोष्ट नक्की कळली, बोगद्याचं काम नीट झालेलं नाही. असं म्हटलं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. अयोध्येत पैसे कोणी खाल्ले म्हटलं की हिंदू धर्माचा अपमान होतो. अदानीला सगळी कंत्राटं का म्हणून असं विचारलं की भारतीय उद्योग जगताचा अपमान होतो. फडणवीस थेट मोदींच्या वाटेवर चालत आहेत. मुझे गाली दे दो लेकिन भारत माता को कुछ मत कहो, या पद्धतीने सध्या शायरीयुक्त पंच मारणे सुरू झाले आहे. एकेकाला सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला आहे. हे वाक्य ऐकून प्रश्न पडतो की महाराष्ट्र म्हणजे नेमकं कोण? सरकार, सत्ताधारी पक्ष की 12.5 कोटी जनतेचा हा स्वाभिमानी प्रदेश? लोकशाही टीका करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे, तर उलट सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार जिवंत राहणे हेच महाराष्ट्राच्या लोकशाहीचे परंपरेचे लक्षण आहे. विरोधकांनी विचारलेले प्रश्न खेळकर वृत्तीने घेण्यापेक्षा कुत्ते, भाडेकीटट्टू, 1 कोटी खोटे बोलणारे लोक मेल्यानंतर अशा खोटाड्यांचा जन्म होतो, अशी भाषा मुख्यमंत्र्याला शोभनीय वाटली. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांचा बॅलन्स गेला अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीका केली, एखाद्या निर्णयावर आक्षेप घेतला किंवा प्रशासनातील त्रुटी दाखवल्या म्हणून त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची भाषा धोकादायक आहे. लोकशाहीत विरोधक हे शत्रू नसतात, ते जनतेच्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करीत असतात. सरकारच्या निर्णयावर टीका करणे, प्रश्न विचारणे आणि जाब मागणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्याला महाराष्ट्राचा अपमान असे लेबल लावणे किंवा बिरुदावली लावणे म्हणजे सरकार आणि महाराष्ट्र यांची जाणीवपूर्वक सरमिसळ करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. मुख्यमंत्र्यांना कोणीही बदनाम केलेले नाही. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न तर एकाही विरोधी नेत्याने केलेला नाही. देवेंद्र फडणवीस मात्र स्वतःवरील टीका म्हणजे राज्याची बदनामी असा कांगावा का करत आहेत हेच कळण्याचे झाले आहे. त्यांच्यापेक्षा महाराष्ट्र प्रचंड मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या विकासात आणि तो घडवण्यात सर्वच राजकीय पक्षांचे भाजपापेक्षाही मोठे योगदान आहे. पंतप्रधान देशाचा आणि मुख्यमंत्री राज्याचा मालक नसतो, दोघंही लोकांचे सेवक असतात. आमच्या तिजोरीतून सदोष काम करू नका हे सांगण्याचा करदात्यांना अधिकार आहे की नाही? मोदी हे तो मुमकिन आहे. विश्वगुरू, देवाभाऊ, भांडवलशाही, गुलामी, राम जन्मभूमी, लूटमार, चोरांचा बाजार, लोकशाहीचे धेंडवडे, अडाणी राष्ट्र असा सूर सत्ताधारी विरोधक लावणारच. एकेकाला सोडणार नाही ही भाषा लोकशाहीतील संवादाची नसून सत्तेच्या दर्पाची वाटते. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे प्रमुख असतात. त्यांच्याकडून संयम, विवेक आणि उत्तरदायित्वाची अपेक्षा असते. विरोधकांना इशारे देण्यापेक्षा जनतेसमोरील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, पायाभूत सुविधांतील त्रुटी आणि प्रशासनातील कमतरता यावर ठोस उत्तर देणे अधिक आवश्यक आहे. एकेकाला सोडणार नाही अशा इशाऱ्यांपेक्षा प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर देऊ अशी भूमिका देवाभाऊंनी घ्यायला पाहिजे होती. ज्या मिसिंग लिंकसाठी 7,120 कोटी रुपये खर्च झाले ते पैसे कुठल्याही एका लोकप्रतिनिधीने स्वतःच्या खासगी मालमत्तेतून खर्च केलेले नाहीत. ते पैसे महाराष्ट्राच्या जनतेने भरलेल्या करपट्टी, पाणीपट्टी, रोड टॅक्स, टोल टॅक्स, मालमत्ता करातून गेले आहेत. अशा परिस्थितीत काही घडत असेल तर लोकांनी प्रश्न विचारू नयेत का? भोवती सतत स्तुती पाठकांचाच गराडा असला की असे होत असते. आपणच म्हणत असाल तर भगतसिंग कोश्यारी, कोरटकर, जेम्स लेन, पेपरफुटी, आमदार एकमेकावर धावणे, अर्वाच्य शिवीगाळ, महिलांचे लैंगिक शोषण, वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क, ड्रग पार्क यासारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या वर जातात तेव्हा महाराष्ट्राचा अवमान होतो. सुपरिबाज, मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन अशा शेलक्या शब्दाचा वापर करत फडणवीसांनी ठाकरेंना टोळे लगावले. हे एक वेळ समजता येईल, पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हेही समजले पाहिजे. सध्या भारतात एकच भावना पसरली आहे. ही भावना म्हणजे भीतीची भावना. लष्करींची भीती, पोलिसांची भीती, जागोजागी पसरलेल्या गुप्तचरांची भीती, सरकारी अधिकाऱ्यांची भीती, दडपशाहीला मुभा देणाऱ्या आणि तुरुंगात टाकू शकणाऱ्या कायद्यांची भीती, स्त्रियांना बलात्काराची भीती, व्यापाऱ्यांना GSTची भीती, उद्योजकांना कर्जाची भीती, विद्यार्थ्यांना पेपरफुटीची भीती, शिक्षकांना पात्रता परीक्षेची भीती, शेतकऱ्यांना शेतजमिनीची व पिकांच्या हमी भावाची भीती, चालकांना इथेनॉल मिश्रित पेट्रोलची भीती, युवकांना बेरोजगारीची भीती, सैनिकांना अग्निवीरची भीती, न्यायाधीशांना जीवाची भीती, अयोध्येतील रामाला दान दिलेल्या संपत्तीच्या लुटीची भीती. अशा भयप्रद वातावरणातून आपली मुक्तता झाली पाहिजे.
भीती निर्माण करणे हे हुकुमशाहीचे सर्वात मोठे आणि प्रभावी हत्यार मानले जाते. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.